आज सकाळी सकाळी करायला घेतला नाश्ता घावणे आणि चहा. मस्तपैकी मम्मीने घावणे बनवलेले आणि भावाला सगळेजण बडबडत होते कारण लेट उठलेला खूप. तर मला इतका आनंद होत होता त्याला बडबडत होती. तर माझं नेहमीच आहे जेव्हा त्याला बडबडतात ना तेव्हा मला एवढा आनंद होतो की सांगू पण शकत नाही. आणि मी अजून काही ना काय त्याच्यामध्ये सांगते. तुमचं पण असं होतं का भावा बहिणींच्या भांडणामध्ये असं कोण कोण चुगलीगिरी करतं का? जे आमच्यात मीच करत असते नेहमी. आणि मग आम्ही बाहेर बसलेलो असेच दोघं जणं. आणि मग माझा मामा पण आलेला, सो त्याला मी दाखवत होती आमच्या लग्नाचा अल्बम. आणि आमचं नेहमी होतं जेव्हा त्याला पप्पा ओरडतात ना तेव्हा मला आनंद व्हायचा आणि मला ओरडतात तेव्हा त्याला आनंद व्हायचा. सहजासहजी तर मला कोण जास्त ओरडत नसायचं, पण तो सगळ्यांचा ओरडा बिचारा खात असायचा. आणि संध्याकाळी बसलेलो बाहेर, आमच्या इथेच माऊ वगैरे होती, छोटी छोटी मुलं. आणि मग काय मी आली माझ्या घरी. आणि तुम्हाला तर माहीत आहे सासरी आलं की लगेच आपली कामाची सुरुवातच होते. तर लगेच मला इथे जेवण बिवण बनवायचं होतं. तर पटकन इथे मटार सोलत होती आणि मटर फ्लावरची भाजी बनवायची होती. माहेरी 2 दिवस मस्तपैकी आराम केला, खूप भारी वाटलं. माहेर ते माहेर असतं, सासर ते सासर असतं. ज्याचं लग्न होतं त्याला कळतं कसं कसं चेंजेस असतात ते. पण काय नाही, आपलं कर्तव्य सो करायला पाहिजे. आणि आता मी दोघंच असतो तर नवऱ्याला तर जेवण बनवून द्यायला पाहिजेच आणि आपल्याला पण. आणि मग काजू वगैरे आणलेले, ते काजू वगैरे खात होतो. आणि असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट्समध्ये सांग.